नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आपल्या सर्वांकडेच अशा भरपूर अशा जुन्या साड्या असतात आणि आपण काय करतो की साडी जुनी झाली की ती वापरत नाही, टाकून देतो। परंतु आजपासून जुन्या साडीला कधीच टाकून देऊ नका, कारण आज आपण या साडीला न शिवता, न कट करता किंवा शिलाई मशीनचा देखील वापर न करता अगदी सोप्या पद्धतीने फक्त एका कढईच्या मदतीने एक नवीन वस्तू या ठिकाणी तयार करणार आहोत, जी की बनल्यानंतर खूप सुंदर दिसते आणि विशेष म्हणजे आपल्याला पैशांची देखील आपली भरपूर अशी बचत या ठिकाणी होते। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तर बघा, या ठिकाणी आपल्याला फक्त दोन गोष्टी लागणार आहे, एक म्हणजे कढई आणि दुसरी म्हणजे जुनी साडी। आता या दोघं वस्तूंपासून आपण ही नवीन वस्तू कशी तयार करायची ते या ठिकाणी आपण बघणार आहोत। बघा, मी या ठिकाणी एक साडी घेतलेली आहे। साडी आपल्याला अशी सॉफ्ट आणि मऊवाली साडीच घ्यायची आहे। जर तुमच्या साडीला असे मोठे काठ जर असेल तर तुम्ही ते काठ काढून घेऊ शकतात, किंवा नसेल काठ तर अशीच वापरू शकतात। परंतु या ठिकाणी आपल्याला कडक साडी बिलकुल वापरायची नाही। अशा पद्धतीने व्यवस्थित छोट्या-छोट्या प्लेट्स तयार करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी लागणार आहे, ती म्हणजे एक रबर बँड आणि दुसरा म्हणजे कढई। आता अशी हँडलवाली कढई आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे आणि त्या हँडलमध्येच आपल्याला या साडीचा समोरचा जो टोक आहे तो अशा पद्धतीने व्यवस्थित रबर बँडच्या मदतीने पॅक करून घ्यायचा आहे। आता समजा तुमच्याकडे जर हँडलवाली कढई नसेल तर तुम्ही या ठिकाणी दुसरी कुठलीही वस्तू वापरू शकतात। तुम्ही एक तर खुर्चीला हे लावू शकतात किंवा अदर कुठल्याही वस्तूला तुम्ही हे बांधून ठेवू शकतात। आता बघा, या ठिकाणी आता हातामध्ये व्यवस्थित ही साडी पॅक पकडून घ्यायची आहे। त्यानंतर असा गोल राऊंड आपल्याला मारायचा आहे आणि जो साडीचा समोरचा जो भाग आहे तो फक्त या जो गोल तयार होतो त्यामध्ये फक्त अडकवत जायचा आहे। मी सांगण्यापेक्षा तुम्ही जर व्हिडिओ व्यवस्थित बघितला तर तुम्हाला हे व्यवस्थित सोप्या पद्धतीने समजेल। फक्त आपल्याला गोल असा भाग एक समोरचा साडीचा घ्यायचा आहे आणि हातात तो अडकवत जायचा आहे, बस एवढाच करायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी संपूर्ण साडीची हे वेणी तयार होते, ती वेणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे। आता प्रत्येकाला वाटतं की वेणी तयार करायची असली की आपल्याला साडीचे 3 भाग करावे लागतील आणि तेव्हाच आपली वेणी तयार होते, परंतु तसं बिलकुल नाही आहे। अशा पद्धतीने तुम्ही साडीला न कट करता अगदी सोप्या पद्धतीने फक्त जसं व्हिडिओमध्ये दिसतंय, जर तुम्ही तशा पद्धतीने केलं तर अगदी आरामात तुमची सोपी आणि सुंदर अशी वेणी साडीची तयार होते। त्यासाठी आपल्याला कुठे साडीला कट देखील करायची गरज नाही आहे। आणि त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी रोज असे भरपूर यूजफुल व्हिडिओ फ्री ऑफ कॉस्टवाले जे व्हिडिओ असतात असे मी भरपूर व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असते। त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सेम अशाच पद्धतीने उरलेली संपूर्ण जी साडी आहे त्या संपूर्ण साडीचा आपल्याला ही वेणी या ठिकाणी तयार करून घ्यायची आहे। अगदी छान आणि सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करून बघा। लहान मुलं देखील बनवू शकतील, इतकं सोपं आहे आणि अगदी सुंदर अशी वस्तू आपली या ठिकाणी तयार होणार आहे। बघा, मी या ठिकाणी जी संपूर्ण जी साडी आहे त्या संपूर्ण साडीची अशा पद्धतीने वेणी तयार करून घेत आहे। पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते, आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल। आता बघा, या ठिकाणी मी संपूर्ण साडीची वेणी तयार करून घेतलेली आहे। आता जो कढईला लावलेला जो भाग होता तो देखील मी या ठिकाणी काढून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला फक्त याला गोल राऊंड तयार करून घ्यायचा आहे। बघा, कुठेच आपल्याला कुठलीच मेहनत जास्त घ्यायची गरज नाही आहे, फक्त एक गोल तयार करून घ्यायचा आहे आणि ज्यावेळेस तुम्ही हे बनवाल त्यावेळेस तुम्हाला अगदी सोपं वाटेल। बघण्यापेक्षा जर तुम्ही याला ट्राय केलं तर तुम्हाला हे नक्की जमेल। बघा, अतिशय छान आणि सुंदर हे आपलं पायदान तयार झालेलं आहे। आता फक्त तुम्ही याला एक किंवा 2 टाके जरी टाकले तरीही ते मजबूत असं तयार झाले होतं। आणि बघा, याला तुम्ही बाथरूमच्या समोर ठेवू शकतात किंवा तुमचा फ्रंट डोअर असेल त्या ठिकाणी देखील तुम्ही याला ठेवू शकतात, किंवा तुम्ही याला देवपूजे साठी तुम्ही एक बस्कर म्हणून देखील त्याचा तुम्ही वापर करू शकतात। नक्की ट्राय करून बघा आणि तो व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर असा मोठा फायदा होऊ शकेल, पैशांची देखील बचत होऊ शकेल। आणि बघा, असं पायदान आपण जर विणलेलं जे पायदान असतं ते आपण बाजारात जर आणायला गेलो तर भरपूर असे पैसे आपल्याला द्यावे लागतात, परंतु आज आपण एकाच जुन्या साडीपासून, जी की साडी आपण यूज करत नव्हतो त्या साडीपासून हे बनवलेलं